ठीक. आता लायब्ररी कशी इम्पोर्ट करायची ते बघा. खूप सोपं आहे, जास्त अवघड नाहीये. ठीक आहे. नंपाय नावाची फाईल क्रिएट करायची, .ipynb क्रिएट करायचंय. ठीक आहे. आता बेसिक लिस्ट अँड ॲरे, लिस्ट टू नंपाय ॲरे कसं कन्वर्ट करायचं ते शिकू आपण. 9 मिनिटात आपल्याकडे आरामात होईल तो टॉपिक. इम्पोर्ट. ठीक आहे. काय वर्ड यूज करायचं आहे? इम्पोर्ट. आता इम्पोर्ट वर्ड काय ते पहिले समजून घ्या. इम्पोर्ट दोन टाईपचे आहेत. किती टाईपचे असतात? दोन टाईपचे असतात. इम्पोर्ट कधी कधी स्टार्टिंगला यूज केलं जातं, कधी कधी मिडलला यूज केलं जातं. ठीक आहे. मिडलला कधी करतात? ते मशीन लर्निंग मध्ये शिकताल तुम्ही. कुठे शिकताल? मशीन लर्निंग मध्ये. बट जेव्हा तुम्ही डीए परफॉर्म करताय तेव्हा तुम्हाला स्टार्टिंगलाच इम्पोर्ट वर्ड यूज करायचा आहे. ठीक आहे. कारण का मशीन लर्निंग मध्ये तुम्ही एसकेएलएन नावाची लायब्ररी शिकता. काय शिकता? एसकेएलएन. मग त्याच्यामध्ये भरपूर सारे सेक्शन्स असतात, तर त्याच्यामुळे तुम्ही इम्पोर्ट वर्ड तिथे वेगळ्या इंटेन्शनने यूज करता. ठीक आहे. बट मिनिंग तोच राहतो, फक्त पोझिशन चेंज होत आहे. ठीक आहे. आता सिम्पल बघा. इम्पोर्ट म्हणजे काय? तुमचं जे पण ENV आहे म्हणजे इन्व्हायरमेंट आहे, इन्व्हायरमेंट यूज करताय कोंडा इन्व्हायरमेंट. कोणतं इन्व्हायरमेंट? कोंडा. ठीक आहे. ते जे कोंडा इन्व्हायरमेंट आहे, तर त्या कोंडा इन्व्हायरमेंट मधून तुम्ही काय करताय? पर्टिक्युलर लायब्ररीला काय करताय? कॉल करताय. काय करताय? कॉल. ती लायब्ररी जर का असेल तर तुम्हाला काय होईल? ती इम्पोर्ट होईल. नसेल तर मॉड्यूल नॉट फाउंड एरर येईल. काय येईल? मॉड्यूल नॉट फाउंड. म्हणजे ती लायब्ररी तुमच्यामध्ये एक्झिस्टच नाही करत इन्व्हायरमेंटमध्ये. हे कधी बघायला मिळतो एरर? जेव्हा तुम्ही एखादं व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट तयार करता. काय तयार करता? व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट. मग आता इन्व्हायरमेंट कोणते? लोकल कोंडा इन्व्हायरमेंट. कोणते आपलं? लोकल कोंडा इन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे. इन्व्हायरमेंट खूप सारे इन्व्हायरमेंट आहेत. एक आता नवीन इंट्रोड्यूस केलेलं पायथॉनने, युव्ही इन्व्हायरमेंट. आपल्या क्लासचं नाव युव्ही आहे म्हणून युव्ही नाही बोलत आहे. ऍक्च्युअल मध्ये युव्ही इन्व्हायरमेंट जे आहे, युव्ही एक व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे. ते लॉन्च केलेलं आहे. आतापर्यंत सगळ्यात फास्ट स्पीड त्या इन्व्हायरमेंटची आहे. ठीक आहे. व्हर्च्युअल इन्व्हायरमेंटमध्ये आता टॉपला जे इन्व्हायरमेंट आहे ते युव्ही इन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे. एकदम स्पीडमध्ये काम करतं. फास्ट एपीआय पण त्याचाच यूज करतं. ठीक आहे. देन आता इथं आपल्याला काय करायचंय? नमपाय. काय यूज करायचंय? नमपाय ऍज एनपी. ठीक आहे. आता इथं एनपीच्या ऐवजी तुम्हाला जे पण लिहायचंय तुमचा शॉर्ट फॉर्म तो तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. इथं तुम्ही काही करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जे नाव द्यायचंय ते देऊ शकता. नमपाय ऍज नमपाय लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. मग ह्याचं काही मिनिंगच बनणार नाही. ठीक आहे. मग इम्पोर्ट नमपायच फक्त लिहिलं तरी चालतंय. ऍजचा काही युजच नाही मग. ठीक आहे. मग इथं काय करायचंय? मला फक्त टाकायचंय एनपी. ठीक आहे. म्हणजे इन फ्युचर जो पण या फाईलवरती काम करेल त्याला समजेल खाली की जिथे जिथे एनपीएम तिथे तिथे कोण काम करत आहे? नमपाय. ठीक आहे. याला मी काय करतो? शिफ्ट इंटर आणि आपलं जे पण इन्व्हायरमेंट आहे, जे पण कर्नल आहे ते आपण काय करू? इथे कनेक्ट करू. जर का तुम्हाला सांगितलं कोणी कर्नल रिस्टार्ट करा, तर सिंपल इथे जायचं, दिसतंय रिस्टार्ट बटन, आणि देन तिथं असतं कर्नल रिसेट. ठीक आहे. किंवा कर्नल रिस्टार्ट. तर इथं काय करायचं? तुम्हाला रिस्टार्ट करायचं. कर्नल का रिस्टार्ट केलं जातं? जर का तुम्ही एखादी हेवी लायब्ररी पीपने इन्स्टॉल केली. कशाने इन्स्टॉल केली? पीपने. जर का तुम्हाला एखादी लायब्ररी इन्स्टॉल करायची आहे तर पीप इन्स्टॉल आणि त्या लायब्ररीचं नाव, जसं की नमपाय इन्स्टॉल करायचं आहे मला, तर पीप इन्स्टॉल नमपाय. मग नमपाय खूप मोठी लायब्ररी असं वाटलं तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याचं तरी पण एरर येतं इम्पोर्ट केल्यानंतर ना, तर कर्नल रिस्टार्ट करायचा असतो. काय तयार करायचा असतो? रिस्टार्ट कर्नल. ठीक आहे. आता इम्पोर्ट झाली. मग आता ती यूज मध्ये आली. ह्याच्या बॅकएंडला जेवढाही कोड आहे तो आपल्याला अंडरस्टँड करायची काही गरज नाहीये. ठीक आहे. 30K लाईनचा कोड जरी असेल तर तो अंडरस्टँड करायची काही गरज आपल्याला नाहीये. आपल्याला अंडरस्टँड करायचं फक्त हा वर्ड की काय यूज केला जातो. ठीक आहे. आता आपल्याकडे एक लिस्ट आहे. काय आहे? लिस्ट. सिंपल मी तर एक लिस्ट क्रिएट करतो. डेटा इज इक्वल्स टू 6 अशी एक लिस्ट तयार केली. ठीक आहे. आता ही लिस्ट तयार केल्यानंतर ना मला याचा टाईप चेक करायचा आहे. काय चेक करायचं आहे? टाईप. ठीक आहे. आणि देन टाईप कशाचं चेक करायचंय? डेटाचा. काय आलंय? लिस्ट. आता मला काय करायचं? याचं डेटा टाईप चेंज करायचं आहे. काय करायचं? याचं डेटा टाईप चेंज. आता डेटा टाईप चेंज करायचंय म्हणजे याला कशात करायचंय? ॲरे मध्ये कन्वर्ट करायचंय. कशामध्ये कन्वर्ट करायचंय? ॲरे मध्ये. मला सांगायला टप्पल मध्ये कन्वर्ट करायचं असतं डेटाला, तर मी काय केलं असतं? डेटा टी इज इक्वल्स टू, समजा म्हणजे असं कन्सिडर केलं मी, डेटा टी इज इक्वल्स टू टप्पल इन डेटा. ठीक आहे. करेक्ट. किंवा इथं डेटालाच ऍज इट इज मी केलं असतं समजा. आणि इथे जर का आता चेक केलं टाईप ऑफ डेटा. आता या दोन ऑपरेशन मध्ये कुठेही मला सांगा की कोणत्या लायब्ररीचा यूज झालाय का?
नाही, कारण की विदाऊट लायब्ररीज ऑपरेट करतात. बट जर का मला एखाद्या गोष्टीला ॲरे मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला यूज लागतो लायब्ररीचा. मग सिंपल मी इथे घेतलं डेटा इज इक्वल्स टू, आता ॲरे मध्ये कन्वर्ट करायचं मग कोणती लायब्ररी हेल्प करणार? नमपाय. नमपायसाठी आपण शॉर्टकट काय यूज केलाय? एनपी. मग इथे लिहायचंय एनपी. काय लिहायचंय? एनपी डॉट ॲरे. काय लिहायचंय? ॲरे. कशामध्ये कन्वर्ट करायचंय? ॲरे मध्ये. आणि देन त्याच्यानंतर ना ते विचारते कोणाला ॲरे मध्ये कन्वर्ट करायचंय, तर कोणाला करायचंय? डेटाला. आणि देन शिफ्ट इंटर. झालंय. आता चेक करू आपण टाईप ऑफ डेटा. काय आलंय? नमपाय नंबर ऑफ डायमेन्शन ॲरे. काय केलं त्यांनी? नंबर ऑफ डायमेन्शन ॲरे. समजलंय कसं कन्वर्ट केलं आपण लिस्ट टू ॲरे? फरक काय आहे का बघा दोघांमध्ये? मी प्रिंट करतो. जसं की टप्पलला मी जर का प्रिंट केलं असतं तर कोणते ब्रॅकेट आले असते? राऊंड ब्रॅकेट आले असते. हम्म. ह्याला कोणते आलेत? स्क्वेअर ब्रॅकेट आले. ठीक आहे. लिस्ट मध्ये ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो सांगा बरं? कॉमा नाहीये. मग ही त्याची पहिचान आहे का? नाहीये. ठीक आहे. हा, सेम काम करतात. पण ऍरे फास्टर दॅन लिस्ट आहे अँड अलाव ऍग्रिगेट फंक्शन्स. ठीक आहे. काय करतं? ऍग्रिगेशनला अलाव करतं. ठीक आहे. लिस्टमध्ये कोणतंच ऍग्रिगेट फंक्शन चालत नाही, त्याच्यामुळे हे ऍडव्हान्स आहे आणि फास्टर दॅन लिस्ट आहे. ठीक आहे. तुमचं जे, जर का तुमच्याकडे लार्ज अमाऊंट लिस्ट आहे, तुमच्याकडे असं समजा की 10 लाख लोकांची लिस्ट आहे आणि 10 लाख लोकांचा ऍरे आहे, सेम सेमच, कारण का फरक तर काहीच नाहीये. तुम्ही जर का एखादं ऑपरेशन त्याच्यावरती परफॉर्म करताय, अपेंड ऑपरेशन परफॉर्म करताय दोघांवरही, ठीक आहे, तर फास्ट तुम्हाला परफॉर्म करून देणार ऍरे. कोण परफॉर्म करून देणार? ऍरे. ऍरे जर का तुम्हाला एकाच मिनिटमध्ये परफॉर्म करून देते तर तुम्हाला लिस्ट 5 मिनिट लावते. किती मिनिट लावते? 5 मिनिट. समजले कसं काम करतं ते? ठीक आहे. मध्ये फंक्शन मध्ये फरक बघायला मिळतो तुम्हाला की कोण किती स्पीडनं तुम्हाला काम करून देतं. मग तुम्हाला एंड ऑफ द डे काय करायचंय? टाइम वाचवायचा असतो. ठीक आहे. आणि इथून पुढे सगळं काम जे आहे ते ऍरे मध्येच होतं. ठीक आहे. कशामध्ये होतं? ऍरे मध्ये. आणि आता जो ऍरे किती नंबर ऑफ डायमेन्शन आहे तो कसा ओळखायचा तेही तुम्हाला सांगतो. ठीक आहे. एंड पर्यंत लक्षात ठेवायची ही गोष्ट. किती ब्रॅकेट क्लोज आहे? तर किती ब्रॅकेट क्लोज आहे? एक. मग हा 1D ऍरे. किती ऍरे आहे? 1D. इथं बघा किती स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज आहेत? हा 2D आहे. ठीक आहे. इथे किती ब्रॅकेट क्लोज आहेत? 3D आहे. 4 असेल तर 4D, 5 असेल तर 5D. ठीक आहे. ऍरे कितीही नंबर ऑफ डायमेन्शन मध्ये जातो. ठीक आहे. जर का तुम्ही यूज करताल जेन आहे तर 250, 300 डायमेन्शनचे वेक्टर्स असतात. काय असतात? वेक्टर. ठीक आहे. बट आतापर्यंत आपण इथे जो शिकतो ते 3D शिकतो. कोणतं शिकतो? 3D. मग जेन मध्ये किती डायमेन्शन ऑफ यूज होतात? 250, 300. ठीक आहे. ते एम्बेडिंग मध्ये यूज होतात. कशामध्ये यूज होतात? एम्बेडिंग मध्ये. कारण का मेमरी लागते त्याला. काय लागते? मेमरी. कारण का हे पण जे पण आता आपण स्क्रीनवर बघतोय ते जेव्हा मेमरीमध्ये जातं तेव्हा ते नंबर 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये जातं. ठीक आहे. असं आपण म्हणतो. ठीक आहे. बायनरी. बट ते न्यूमरिक फॉर्मॅटमध्ये पण जातं वेक्टर्सच्या. कशाच्या? वेक्टर्सच्या. त्यालाच म्हणतात इम्बेडिंग. काय म्हणतात? इम्बेडिंग. ठीक आहे. इम्बेडिंगच्या आधी येतं टोकनायझेशन. काय येतं? टोकनायझेशन. ठीक आहे. ह्या प्रोसेसेस आहेत पुढच्या ऍडव्हान्स. ते नंपायवरच बेस आहे सगळं. ठीक आहे. मग तुम्हाला असं वाटू शकतं डीए मध्ये की नंपाईचा काही यूज नाहीये. ठीक आहे. पण नंपाई वरती इम्पोर्ट आहे त्याच्यामुळे तुमचं खाली काम चालू आहे. ठीक आहे. जे पण करता येते विदाऊट नंपाई तुम्ही मध्ये काहीच करू शकत नाही. ठीक आहे. तर भेटू आता नेक्स्ट लेक्चरला. हे कन्वर्ट एकदा करा, इम्पोर्ट करा लायब्ररी. ठीक आहे. आणि सगळ्यात पहिलं वरती क्वेश्चन पार्ट करायचा आहे. व्हॉट इज अ नंपाय अँड वाय यूज नंपाय इन डेटा अनालिसिस अँड डेटा सायन्स. ठीक आहे. चला भेटू आता नेक्स्ट लेक्चरला. आणि अजून एक इंटरव्ह्यू क्वेश्चन घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यांना पहिलंच आलेलं विचारणार आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेटा अनालिसिस अँड डेटा सायन्स? उद्याच विचारणार आहे. ठीक आहे. रॅन्डमली. आणि जर का नाही आला तर पनिशमेंटसाठी काय आहे ते आन्सर 5-5 वेळा लिहायचे सगळ्यांनी. किती वेळा लिहायचे? 5-5 वेळा. त्याची पीपीटी बनवायची, शेअर करायचे. ठीक आहे. म्हणजे थोडंफार काम पण पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. 5-5 वेळा लिहायची नोटबुक वरती, पीपीटी करायची आणि पाठवून द्यायची. ठीक आहे. 2च क्वेश्चन बस. मी 2 क्वेश्चनला आठवडा दिले होते 2. ठीक आहे. 2च क्वेश्चनला 1 दिवस दिला आता. 1 दिवस. म्हणजे आठवड्याचं काम किती दिवसात करायचंय? एका दिवसात करायचंय. ठीक आहे. म्हणजे मला चॅलेंजिंग वाटलं पाहिजे. हा, भेटू नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला नंपायचा 1D आहे आपण शिकणार आहे. 1D, 2D, 3D आणि जेवढं त्याचे फंक्शन्स आहेत ते सगळे फंक्शन्स पण. एंड करतो. भेटू नेक्स्ट लेक्चरला.